तर गटारी स्पेशल आमच्याकडे होती चिकन टिक्का बिर्याणी. तर बघूया मी कशी बनवली. तर सगळ्यात आधी ना इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आणि 1 कप घट्ट दही, आलं लसूण मिरची पेस्ट, 1 चमचा चिकन टिक्का मसाला, 2 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा छोटा चमचा जिरं, अर्धा मोठा चमचा धणे पावडर असं घालून ह्याला चांगलं मिक्स करायचं. सोबतच इथे मी चवीनुसार मीठ घालणार आणि ह्याला मिक्स करून अर्धा ते 1 तासासाठी मॅरिनेशन करता ठेवून द्यायचं. इकडे मी अर्धा किलो तांदूळ घेतले, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. हे बासमती तांदूळ आहे. स्वच्छ धुवून घेतल्यावरती ह्याला आपण अर्धा तास भिजत ठेवायचे. एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 कप तळलेला कांदा, 2 टोमॅटो, आलं, लसूण असं घेऊन याचं वाटण तयार केले. आता आपण ज्या चिकनला मॅरिनेट केलं त्याला आपण कोळशाचं धूर देणार आहे, म्हणजे त्याचा असा स्मोक इफेक्ट यायला 2 मिनिटासाठी. आता कढईमध्ये ते चिकन घेऊन त्याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं मीडियम लो फ्लेमवर. अर्धं चिकन शिजलं पाहिजे. आता इथे आपण भातासाठी 2 लिटर पाणी घेतले. त्याच्यामध्ये जिरं, खडे मसाला आणि 2 चमचा मीठ, म्हणजे पाणी खारट झालं पाहिजे असं. ह्याला उकळी आल्यावर ह्याच्यामध्ये घालणार मी तांदूळ आणि थोडंसं घी. हे घालून तांदूळ शिजले कसं हे बघायचं, तर असं तोडून बघायचं. इथे मी 90% भात हा शिजवून घेतलाय. तर अशा प्रकारे माझा भात शिजून तयार आहे. आता मी ह्याला काढून घेते. ह्याच्यातलं पाणी सगळं निथळून घेतलंय. इकडे आपलं चिकन पण तयार झालंय. तर एका मोठ्या कढईत मी 2 ते 3 चमचे तेल, तूप आणि वाटलेलं मगासचं वाटण घालून ह्याला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघाला पाहिजे. थोडासा त्याचा कलर चेंज होतो जसं ते भाजलं जातं. आता इथे मी घालणार आहे गरम मसाला पावडर, चिकन टिक्का मसाला, बिर्याणी मसाला आणि आपला घरगुती लाल मसाला. आपल्याला जसं तिखट हवं असेल तसं आपण इथे ॲडजस्ट करायचं आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवून ठेवलं ते घालायचं, कोथिंबीर, तळलेला कांदा आणि कसुरी मेथी. हवं असल्यास इथे मीठ ॲडजस्ट करायचं जर कमी वाटलं तर, आणि थोडं पाणी घालायचं जर एकदम सुकं असेल तर. इथे आता मी वरती ह्याला भाताचा थर लावलाय. आता ह्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर, तळलेला कांदा हे घालून ह्याला 15 मिनिटं स्लो फ्लेमवर दम द्यायचे. अशा प्रकारे तयार होते आपली चिकन टिक्का बिर्याणी. आणि याला मी रायत्यासोबत सर्व्ह केलेलं. मस्त असा होता आमचा हा बिर्याणीचा बेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.